नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन प्लॅनेटमध्ये मी वल्लाना शिंदे हार्दिक स्वागत करतो. आज तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाणी ज्ञानेश्वर जगताप सरांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहेत. ज्ञानेश्वर भैयाची आणि आमची भेट किसान कृषी प्रदर्शन मोशी पुणे या ठिकाणी झाली आणि सरांनी नंतर ऊसासाठी ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरण्यात आलेले आहेत. ते कसे वापरले, काय वापरले ते आपण आज ज्ञानेश्वर भैयांची मुलाखत घेणार आहेत. वापरून महिना झालेला आहे. आपण ऊसाच्या आधी खोडवा आहे आणि दुसरा खोडवा आहे नाही, तिसरा खोडवा आहे. तिसरा खोडवा आहे. तर मागच्या वर्षी मी आता मला बोललात की एवढा ऊस फुटलेला नव्हता का? होता असा एवढा फुटला होता. यावर्षी तिसऱ्या वर्षाचा खोडवा असून सुद्धा ऊस चांगला फुटला. नायट्रोकिंग आणि ग्रो पॉवरची फवारणी आणि भूमी पॉवरची एक बॅग बर. आणि नंतर आता एक काल फवारणी केली ग्रो नायट्रोकिंग आणि ग्रो पॉवर. त्याचा रिझल्ट लवकरच अजून ह्याच्यापेक्षा. ह्या ऊसाला पहिली फवारणी करून आणि खत टाकून किती दिवस झाले? ह्या ऊसाला पहिली फवारणी करून 1 महिना झाला. 1 महिना झालाय. तर आणि ह्या खत टाकून 1 महिना झाला. म्हणजे दोन्हीला पण एक महिना झालाय समजा. तर तो खत टाकल्यामुळे आणि फवारणी केल्यामुळे काय फरक वाटतो ऊसामध्ये? खत टाकल्यामुळे फुटव्याचं प्रमाण वाढलंय. दाखव जरा फुटवा. फुटव्याचं प्रमाण एका जागेत 10-20 कोंबारे काढलेले आहेत. दाखव जरा प्लॉट पूर्ण असं. रिझल्ट कसे आहेत? रिझल्ट अगदी योग्य आहे. बाकीच्या शेतकऱ्याला जे रासायनिक वापरतात त्यांना काय सल्ला देतात? तसं आहे, रासायनिक पेक्षा जैविक शेतीकडे वळण घेतलेलं कधीही चांगलं आहे. तसेच ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरण्यात यावे. तर आपला रिझल्ट बघून आपल्या गावकऱ्यांनी किती जणांनी दुसऱ्याने आणखी वापरायला सुरुवात केली? सध्या माझं बघून सध्या 10 शेतकऱ्यांनी वापरात प्रोडक्ट घेऊन सध्या त्यांनी चालू केलं. बरं, शेतकरी समाधानी आहेत? हा, समाधानी. चालतं सर. आपण या मिशन मध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी ग्रीन प्लॅनेट फॅमिली तर्फे तुमचं मनपूर्वक धन्यवाद करतो सर. थँक्यू सर.